नमस्कार. 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या 21 दिवसात स्वामींची प्रभावी सेवा कशी करायची याबद्दल सांगते. स्वामी प्रगट दिन 20 मार्च 2026 वार शुक्रवार या दिवशी आहे. सर्व स्वामी भक्तांसाठी महाराजांचा प्रगट दिन आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. चैत्र शुक्ल द्वितीयेला प्रगट दिन येतो. महाराज आपल्याकडून सेवा करून घेत असतात. आपण कोणीही नाही, करता आणि करविता आपले महाराज आहेत. 28 ते 20 मार्च या दिवसात काही महिलांचा मासिक धर्म असतो. म्हणून स्वामी सेवेला तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर सुरुवात केली तरीही चालतं. 28 फेब्रुवारीपासून सेवेला सुरुवात केली पाहिजे असं नाही. सेवेला अगोदर पण तुम्ही सुरुवात करू शकता. समजा तुम्ही आज व्हिडिओ बघितला आणि लगेच सेवेला सुरुवात केली तरीही चालेल. तुमची सेवा 20 मार्चच्या अगोदर झाली तरीही चालतं. काही अडचण असेल तर 20 मार्च नंतर म्हणजेच 21, 22, 23, 24 मार्च या तारखेपर्यंत तुम्ही पारायणाची सांगता केली तरीही चालतं. आता सेवा कोणत्या? स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण तुम्ही करू शकता. अखंड नामजप केला तरीही चालतं. अखंड नामजप करणं ही पण सेवा आहे. एक पारायण म्हणजे 1 ते 21 अध्याय वाचणे. तुम्ही 1, 7, 9, 21 या क्रमाने पारायण करू शकता. पारायणाला सुरुवात करण्या अगोदर केंद्रात जाऊन महाराजांसमोर नारळ, खडीसाखर, अगरबत्ती ठेवावी. हात जोडून महाराजांना प्रार्थना करायची. पारायण तुम्ही एकाच बैठकीत करावं. शक्य नसेल तर 2 बैठकीत वाचलं तरीही चालतं. सेवा तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा संकल्प न करता सेवा केली तरीही चालतं. तुम्हाला वेगळी मांडणी करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता, किंवा मांडणी तुम्हाला करायची नसेल तर देवासमोर बसून आपण सेवा केली तरीही चालेल. ज्यांना पारायण करणं शक्य नाही त्यांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करावा, किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप पण करू शकता. तारक मंत्र पण तुम्ही म्हणू शकता. लिखित नामजप करू शकता. आपण आपल्या महाराजांचीच म्हणजे ब्रह्मांड नायकांची आपण सेवा करणार आहोत. सेवा करताना काही नियम असतात. ते नियम आपल्याला पाळावे लागतात. नियम: परान्न वर्ज्य करावं, मांसाहार वर्ज्य करावा, काळं वस्त्र परिधान करू नये, ब्रह्मचर्याचं पालन करावं. शक्य नसेल तर नाही पालन केलं तरीही चालेल. या 21 दिवसामध्ये तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं असेल, लग्नासाठी जायचं असेल तर तुम्ही सेवेला अगोदर सुरुवात करा, किंवा नंतर पण तुम्ही सेवा करू शकता. एका सेवेकऱ्याने दुसऱ्या सेवेकऱ्याकडचं अन्न ग्रहण केलं तरीही चालतं. बाहेरचे पदार्थ खाणं टाळावं. आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे. वेळ काढून स्वामी महाराजांची सेवा करून बघा. खूप चांगले अनुभव येतात. धन्यवाद.